कृष्ण हरे
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
चरण कमलापति तुमचे चरण कमलापति मुझे तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति मुझी विश्रांति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति मुझे विश्रांति तुमचे चरण कमलापति चरण कमलापति तुमचे चरण कमलापति हेची एक जाणी काया वाचानी मने काया वाचानी मने काया वाचानी मने हेची कदानी काया वाचानी मने काया वाचानी मने काया वाचानी मने पुडती पुडती नमन आलोनिया लोटाग आलोनिया लोटाग आलोनिया लोटाग पुढती पुढती रमण गालोनिया लोटांगण गालोनिया लोटांगण गालोनिया लोटांगण हेची एक जाणी काया वाचानी मने काया वाचानी मने काया वाचानी मने हेची कदानी काया वाचानी मने काया वाचानी मने काया वाचानी मने नीच जनालो तळील पायरीस तुका तळील पायरीस तुका तळील पायरीस तुका जनालो तळील पायरीस तळील पायरीस तुका नीच जनालो तळील पायरीस तुका तळील पायरीस तुका तळील पायरीस तुका नित्य जनालोका तळील पायरीस तुका पायरीस तुका तळील पायरीस हेची एक जाणे काया वाचानी मने काया वाचानी मने काया वाचानी हेची कदानी काया वाचानी मने काया वाचानी मने काया वाचानी मने विठोबार कुमार विठोबार कुमार ना
आमोचे विश्रांती आमोचे विश्रांती आमोचे विश्रांती तुमचे चरण कमलापती तुमचे चरण कमलापती हेची एक दान हेची एक दान तुमचे चरण कमलापते तुमचे चरण कमलापते हेची एक दान हेची एक दान काया वाचा आणि मने काया वाचा
विश्रांती तुमचे चरण कमळापती, हेची एक जाणे काया वाचा आणि मने. मॉनिटर ताकद दे जरा. आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती, हेची एक जाणे काया वाचा आणि मने. पुडती पुडती नमन घालोनी आलो टांगण, हेची एक जाणे काया वाचा आणि मने. रुळे तळील पायरी नीच जना लोका, संत पायरी सतुका किंवा तळील पायरी सतुका, हेची एक जाणे काया वाचा आणि मने. विठाला अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. रणे कृष्णं बिभत्सु संवाद भूतोर, गीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै. कृति निर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. जिह्वे सदैवं भज सुंदराणी. एक स्वर चालू आहे कोणतं चालू आहे. नामानि कृष्णस्य मनोहराणि, समस्त भक्तार्ति विनाशनानि. गोविंद दामोदर माधवेति. हे शशि शेखर शंभु शिवा प्रिय, शिव गंगाधर तव शरणम. त्रिशूल पाणी
सोम शिवा प्रिय शिवशिपिविष्टं तव शरणं हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजंग भूषण तव शरणं हे अविनाशी कैलासवासी पार्वतीपति तव शरणं अतुलित बलधामं हेम शैलापदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूला निकंदन पवन तनय संतन हितकारी हृदय विराजत अवध बिहारी राम सिया राम सिया राम रे राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम सिया राम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुम चाला गलो निज चरणा तुम चाला गलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकडावा आम्ही आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती हेची एक जाणे काया वाचा आणि मने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक प्रसिद्ध असा अगदी छोटासा 4 चरणाचा देवाशी संवाद करणारा आपल्या जीवनातील जे तत्व जे सत्य आपल्याला समजलं उमगलं ज्या तत्वाविषयी जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ झाले त्या तत्वाविषयी ठाम झाले तो आपला ठामपणा ज्याच्या कृपेनं मिळाला त्या पांडुरंगासमोरच तो ठामपणा व्यक्त करतायत विठ्ठला ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे कैलासवासी बाबूराव सहादू घुमरे बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा त्यांचा सगळा परिवार त्यांच्यानंतर बाबाबाई बाबूराव घुमरे ही त्यांची पत्नी आपल्या सर्वांची माऊली आणि त्यांच्यानंतर त्यांची 2 मुलं श्री गोरख आणि श्री कैलास भाऊ कुसुम आणि संगीता या मुली सगळा परिवार या परिवारासाठी जमलेले आपण सगळे आप्त इष्ट स्वजन सखे गोत्र नातेवाईक ग्रामस्थ आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत हरिचरणी देवाचरणी समर्पित करायची साथीसाठी आज हरिभक्तीपरायण श्री गुरुजी उपस्थित आहे भगुरे गुरुजी उपस्थित आहे त्यांचा सगळा शिष्य परिवार विद्यार्थी या ठिकाणी आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या तालुक्यातील श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं एक आदर्श व्यक्तिमत्व श्री राहुल महाराज डुमरे गुरुजींचे शिष्योत्तम श्री वैभवजी नागनाथ महाराज ही दोन्ही मृदुंगाचार्य मंडळी ज्यांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोच केली आमचे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण श्री निलेशजी महाराज उजव्या हाताला श्री क्षितिज महाराज बैरागी पेटीवर कासार महाराज अन्य टाळकरी सगळी साथीदार मंडळी वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी ही सगळी
माझ्या समवेत असणारी, सोबत असणारी मंडळी, समोर पुरुष बांधव, माता भगिनी, आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत हरिचरणी, देवाचरणी समर्पित करायची. विठाला विठाला. श्राद्ध, आपण नेहमी असं म्हणतो की याच्या श्राद्धाला जायचंय, त्याचं श्राद्ध आहे, त्याचं श्राद्ध झालं. मराठी फार गोड भाषा आहे. मराठीतल्या शब्दांचा अर्थ विचारायला लांब जाण्याची गरज नाही पडत. त्या शब्दाला थोडं झोंबलं की तो शब्द आपल्याला अर्थ सांगतो. उदाहरणार्थ श्राद्ध म्हणजे काय? जे श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध, जे करण्यामध्ये श्रद्धा आहे. आई वडिलांची, आजी आजोबांची हयातीत होते ती सेवा, आणि ते गेल्यानंतर जे होतं त्याला श्राद्ध म्हणतात. हयातीत असताना त्यांचं वचन मोडू नये, त्यांचं ऐकावं, त्यांना बरं वाटेल असं आपलं वागणं असावं. हे जे आपण त्यांच्या हयातीत करतो, त्यांच्या डोळ्यासमोर करतो, त्यांची सेवा करतो, त्यांची काळजी घेतो, त्याला सेवा असं म्हणतात. आणि ते जाण्यानंतर जे जे होतं त्याला म्हणतात श्राद्ध. सेवाही घडावी आणि श्राद्धही घडावं. नुसती सेवाही घडणं अर्धवट आहे, नुसतं श्राद्ध सुद्धा घडणं अर्धवट आहे. दोन्ही नसेल घडत तर त्यापैकी एक घडणं चांगलं आहे. पण जर दोन्ही घडल, दोन्ही जर आपल्याकडून होईल तर ते फार उत्तम आहे, चांगलं आहे, सर्वोत्तम आहे. बरं, आपला धर्म एवढा उदार आहे. आपला धर्म इतक्या तळागाळातल्या माणसाचा विचार करतो की श्राद्ध करताना असंच करावं, तसंच करावं, एवढंच करावं, अशी आज्ञा आपल्या धर्माने, हिंदू धर्माने दिलीच नाही, मुळात नाही दिली. आपला धर्म असं सांगतो की यथाविधी यथाशक्ती करा. धर्मसिंधू नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथात तर असं वर्णन आलं की ज्याची ऐपत नाही, जो करूच शकत नाही श्राद्ध, त्याने कसं करावं? त्याने असं करावं की ओंजळभर धान्य अंगणामध्ये पक्ष्यांसाठी आई वडिलांच्या श्राद्धाच्या तिथीला फेकावं. ओंजळभर धान्य फक्त आई वडिलांच्या नावाने त्या दिवशी अंगणामध्ये फेकावं. पक्षाने त्यातला एक दाणा जरी उचलला तरी सुद्धा आपल्या आई वडिलाचं श्राद्ध होईल. याही पुढे तो धर्मसिंधू ग्रंथ गेला. तो असं म्हणतो, एक तांब्याभर पाणी रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या माणसाला जर आपल्या आईवडिलाच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण जर त्यांचं स्मरण करून दिलं तरी सुद्धा ते आपल्या आईवडिलांचं श्राद्ध होईल. एक तांब्या पाणी. एवढा आपला धर्म आपल्या सोयीचा विचार करतो. अर्थात हे कुणासाठी आहे? ज्याला जमत नसेल त्याच्यासाठी. बघा, ज्याला बँकेकडून नोटीस आली की एवढे पैसे कुठून आले दाखवा, आणि त्याने मग शॉर्टकट मारायचा, भामटेपणा आहे, तो लबाडपणा होईल. एवढं देवाने दिलं, त्यांनी एवढं दिलं, आणि मग त्यांच्या वेळी ते चुकीचं आहे. पण ज्याला जमत नसेल त्याच्यासाठी हे शास्त्राने सांगितलंय. हे बघा, धर्माला नावं ठेवण्या इतपत आपण मोठे नाही. आपल्याला अजूनही अभ्यास करण्याची गरज आहे. हे कशासाठी ते कशासाठी हे आपण डोकं लावण्याआधी आपला चांगल्यापैकी अभ्यास असावा. आपण तेवढं वाचावं आणि मग धर्माला नाव ठेवावी. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आपण एखाद्या गोष्टीला नाव ठेवताना त्याचा पूर्ण अभ्यास. मला सांगा, इंग्रजी कॅलेंडर आपण इतकं मानतो, आपल्या कॅलेंडरला तिथीला आपण नाव ठेवतो. इंग्रजी कॅलेंडर आपण तारखांचा व्यवहार एकमेकाशी बोलताना करतो. अमुक तारखेला ये, तमुक तारखेला ये. का आपण असं म्हणतो, माझ्या घरी ना अष्टमीला भूमिपूजन आहे, तू असं नाही म्हणत आपण. अमुक अमुक तारखेला. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, आपली जी कालगणना आहे मराठी किंवा महाराष्ट्रीयन किंवा भारतीय, आणि जी इंग्रजांची कालगणना आहे, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, कोणत्या इंग्रजी तारखेला समुद्राला भरती येते आणि कोणत्या इंग्रजी तारखेला समुद्राला ओहोटी येते? बरं, कोणत्या इंग्रजी तारखेला? मग मी तुम्हाला असा प्रश्न आता विचारतो की कोणत्या भारतीय तिथीला समुद्राला भरती येते? कोणत्या? पौर्णिमेला. आणि कोणत्या भारतीय तिथीला समुद्राला ओहोटी येते? अमावस्येला. यात बदलच होणार नाही. तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे जा,
3 वर्षानंतर याच दिवशी सूर्य किती वाजता उगवणार आहे तो सांगेल तुम्हाला. 6:43 6:42 सुद्धा उगवणार नाही, 6:44 सुद्धा उगवणार. आपण आपल्या ज्योतिषशास्त्राला नाव ठेवताना आधी अभ्यास करण्याची गरज. मला असं वाटायचं की आरती झाल्या झाल्या लगेच प्रसाद द्यायचा, चाललो आम्ही घरी. हे मध्ये कशाला कापूर उगी हात फिरवायचा. मग हे कोरोना आल्यावर कळालं की सॅनिटायझर असतं ते कापरावर त्या वातीवर हात फिरवणं म्हणजे हात निर्जंतुक करून मग प्रसाद, मग तो खायचा आणि मग घरी जायचं. मला एवढंच म्हणायचंय, नाव ठेवण्यापूर्वी आपण वाचन करावं. विठ्ठल विठ्ठल आपल्या शास्त्राच्या आपल्याला काही आज्ञा आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आज्ञा देणारा आपल्याला वेद आहे. आपला सगळ्यांचा उपदेशात पहिला वेद. त्या वेदाने आपल्याला असं सांगितलं की 2 कर्म आहेत, एक निषिद्ध कर्म, एक विहित कर्म. श्राद्ध म्हणजे काय ते सांगतो. एक विहित कर्म, एक निषिद्ध कर्म. विहित म्हणजे जे करावं ते, आणि निषिद्ध म्हणजे जे करू नये ते. निषिद्धाचा परिणाम पाप आहे, पाप आहे. आणि पापाचं सुख, पापाचा परिणाम दुःख आहे, ते आपल्याला नकोय. म्हणून पाप माणसाने करू नये. एक सुभाषित आहे की पापस्य फलम नेच्छन्ति पण पापम कुर्वन्ति यत्नतः. पापाचा परिणाम दुःख माणसाला नकोय, पण पाप सोडायला मनुष्य तयार नाही. त्या दुर्योधनाने महाभारतात कृष्णावर आरोप केलाय की कृष्णा, मला धर्म काय ते कळतो, पण धर्माने वागावं मला वाटत नाही. मला अधर्म काय तेही समजतं, पण अधर्म सोडावा अशी मला बुद्धी होत नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती जानामि अधर्मम नचमे निवृत्ती केनापि देवे नरदी स्थितेन यथा नियुक्तोसी तथा कुरुमी. कृष्णा, मला धर्म कळतो, पण मला धर्माने वागावं वाटत नाही. आणि कृष्णा, हे माधवा, मला अधर्म सुद्धा कळतो, पण दुर्दैवाने मला अधर्म सोडू वाटत नाही. पण मी हे स्वतःकडे घेणार नाही बरं. माझ्या बुद्धीमध्ये कोणीतरी देव बसलाय, म्हणजे तू बसलायस. तू जसा वागवतो तसं मी वागतो. भगवान श्रीकृष्णाने फार सुंदर उत्तर दिलंय दुर्योधनाला. आपल्या भाषेत सांगूया. मला जुन्नर तालुक्यातला एक मनुष्य भेटला होता कीर्तनानंतर, पंक्तीला होता. मला म्हणजे महाराज, आताच तुम्ही सांगितलं ना की सगळं देव निर्माण करतो, सगळं देव निर्माण करतो. देवाने मग जगामध्ये दारू कशी काय निर्माण केली? जर ती प्यायचीच नव्हती, वाईटच होती, तुम्ही एवढी टीकाच करता, तर ती निर्माणच कशाला केली? सुरा, दारू. मी म्हटलं आपला व्यवसाय काय? त्यांनी सांगितलं आपला गोठा आहे, 100 म्हशी आहेत. म्हटलं काय काम करता? काहीच नाही, तेवढंच काम करायचं. सकाळी त्या म्हशींना दुहायचं, म्हणजे दूध काढायचं, डेअरीवर घेऊन जायचं, तिकडून पैसे घ्यायचे, तिकडून येताना आपलं काम करून यायचं, पैसे मिळाले का. मी म्हटलं एवढी बरी बुद्धी तुमची चालते की दूध प्यायचीच वस्तू आहे, पण ती विकावी, आणि विकायची ती प्यायची वस्तू विकून दुसरी न प्यायची वस्तू विकत घेऊन प्यावी, एवढं बरं तुम्हाला कळतं नाही का? एवढी बुद्धी माणसाची चालते. देवावर आरोप करण्याआधी आपण धर्माने देवाने काय आदेश दिले ते समजून घेऊया. निषिद्ध कर्म करू नये, विहित कर्म करावं. विहित म्हणजे ज्याचा परिणाम सुख आहे, ज्याचा परिणाम पुण्य आहे. त्या विहिताचे 4 प्रकार आहे. पहिला प्रकार नित्यकर्म, दुसरा प्रकार नैमित्तिक कर्म, तिसरा प्रकार काम्य कर्म, आणि चौथा प्रकार प्रायश्चित्त कर्म. निषिद्ध म्हणजे करायचंच नाही. सुरा मा पिबेत, नाही प्यायची. परस्त्रीकडे, परधनाकडे आपलं मन नाही जाऊ द्यायचं, म्हणजे नाहीच जाऊ द्यायचं, ते नाहीच करायचं, ते जीवनात येऊच द्यायचं नाही. विहित म्हणजे जे करायचं आहे ते, करण्यासारखं आहे ते. त्याचे 4 प्रकार आहे. पहिला प्रकार नित्यकर्म. नित्य म्हणजे जे रोज करायचं, जे कधी चुकवायचं नाही. उदाहरणार्थ वारकऱ्यासाठी हरिपाठ असेल, वारकऱ्यासाठी संध्याकाळचं भजन असेल, हे त्याचं नित्यकर्म आहे. मी म्हणतो एक ओवी वाचणं हे सुद्धा उत्कृष्ट नित्यकर्म आहे. असं कोण मनुष्य आहे ज्याच्या घरामध्ये ग्रंथ नाही? एक ओवी वाचायला किती वेळ लागतो? 15 सेकंद फार होतील, 15 सेकंद. पण माणसाची बोंबाबोंब असते, माणसाची ओरड असते, वेळ नाही, सवड नाही, जमत नाही. काही माणसं तर खुशाल सांगतात सुद्धा, महाराज ज्ञानेश्वरी आहे घरात, पण आम्ही नाही वाचत. म्हटलं बरोबर, तुम्ही आता वाचतच नाही. तुम्ही आता वाचण्याचे सगळे उपाय तुम्ही बुडवून टाकले, कसं काय वाचाल तुम्ही?
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावे एक तरी ओवी अनुभवावे एक तरी ओवी अनुभवावे नाममुनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावे एक तरी ओवी अनुभवावे एक तरी ओवी अनुभवावे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी 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 एक तरी ओवी अनुभवावे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली एक तरी ओवी अनुभवावी. एखादी त्या ठिकाणी शब्द अनुभवावी आहे, मी वाचावी असं करतो. एक ओवी वाचायला किती वेळ लागेल, पण मनुष्य नित्यकर्म कशाला म्हणतात माहिती का? जे थोडं का असे ना, पण ते रोज करावं, रोज करावं. थोडं 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 ते साचत जाईल. आणि ज्या दिवशी जीवनाचा हिशोब द्यायचा आहे त्या दिवशी ते फार मोठं होऊन आपल्या भेटीला येईल. ते काही काही योजना असतात ना LICच्या, म्हणजे मी काही एजंट नाही LICचा, पण त्या असतात योजना की रोज 20 रुपये जमा करायचे, 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये. देताना असं वाटतं किती जातात, 50 तर जातात, 20 तर जातात, 10 तर जातात. पण ती जेव्हा पॉलिसी मॅच्युअर होते, ते जेव्हा मिळतात, एजंट जर चांगला असेल तर मिळतात, ते जेव्हा मिळतात ना, त्याचे भले मोठे होऊन लक्षातच येत नाही, बापरे आपण इतके पैसे दिले. आणि त्याचे इतके होऊन नित्यकर्माचं तसं आहे, फार ताकद आहे नित्यकर्मामध्ये. बरं, महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. जाबाली नावाचे ऋषी होते. जाबाली रोज संध्या करायची. संध्या म्हणजे संध्या समयी केलं जाणारं धार्मिक कृत्य, कार्य, कृती. सकाळ सुद्धा संधी आहे. संधी म्हणजे जॉईंट, रात्रीचा आणि दिवसाचा. आणि संध्याकाळ सुद्धा जॉईंटच आहे, दिवसाचा आणि रात्रीचा. त्या जॉईंटवर जे केलं जातं त्याला संध्या म्हणतात. त्यांनी आयुष्यात कधीच संध्या चुकवली नाही. एकदा ते आजारी पडले. पत्नीला ठाऊक होतं की ताप अंगात भरलाय, काय आणायला पाहिजे, यांना गुळवेलाचा काढा द्यायला पाहिजे. तिने ते तापासाठी म्हणून ज्या ज्या वनस्पती तिला ठाऊक होत्या, ऋषी पत्नी होती ती, तिने त्या वनस्पती आणल्या, त्यांचा काढा बनवला, त्यांचं चूर्ण बनवलं आणि ते पतीला ती देत होती. पतीची मान तिच्या मांडीवर आहे. पतीने ती औषधं पिली त्या जाबाली नावाच्या ऋषींनी आणि त्यांना झोप लागली पत्नीच्या मांडीवरच. ती पतिव्रता बिचारी, तिने विचार केला मी जर उठले तर यांना 3 दिवस झोप नाही आणि आता यांना झोप लागली, मी जर उठले तर यांची झोप मोडेल. ती बसून राहिली. संध्याकाळ झाली. संध्याकाळ, सूर्य अस्ताला चालला आणि सूर्य अस्ताला जाताना 4 गोष्टी करू नये. भागवत असं सांगतं, पाठांतर करू नये. सूर्य अस्ताला जाताना झोप घेऊ नये, सूर्य अस्ताला जाताना भोजन करू नये आणि सूर्य अस्ताला जाताना किंवा सूर्य उगवताना विषय भोग घेऊ नये, श्रीसंग करू नये. 4 गोष्टी करू नये. त्या ऋषी पत्नीने विचार केला की सूर्य अस्ताला चाललाय आणि हे तर झोपलेत, यांना उठवायला पाहिजे, शिवाय यांची संध्या सुद्धा अजून झाली नाही. म्हणून तिने त्या जाबाली नावाच्या ऋषींना उठवलं आणि सांगितलं, ऋषी उठा, संध्या तुमची बाकी आहे. तेव्हा ते जाबाली ऋषी त्या पत्नीकडे पाहून तिला सांगायला लागले, तू वेडी आहेस, मला का उठवलं? म्हटले, अहो तुमची संध्या कधी चुकली नाही ना, आज संध्या राहून जाईल. सूर्य अस्ताला चाललाय, अर्धा सूर्य डोंगराच्या आड गेलाय. तेव्हा त्या ऋषींनी पत्नीला सांगितलं होतं, तू वेडी आहेस, तुला ठाऊक नाही, तुला कळत नाही, मी आयुष्यभर संध्या केली, आयुष्यभर नित्यकर्म करत आलोय. आता माझ्या संध्येची, माझ्या नित्यकर्माची ताकद एवढी आहे की मी संध्या केल्याशिवाय आता सूर्य अस्तालाच जाऊ शकत नाही, त्याला थांबावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्याण झालं 1680 साली. चंदनाच्या लाकडांमध्ये छत्रपतींचा देह ठेवला गेला.
मोठे चिरंजीव पन्हाळ्यावर होते शंभूराजे, छोटे जवळ होते राजाराम महाराज. त्यांच्या हस्ती अग्नी दिला जाणार होता. राजाला सूर्य अस्तालाच गेल्यानंतर अग्नी देता येत नसतो, नियम आहे. जो राजा असतो त्याला सूर्याच्या साक्षीने अग्नी द्यावा लागतो. छत्रपतींच्या पत्नी होत्या पुतळाबाई साहेब राणी सरकार, त्या गडाच्या खाली होत्या. त्यांचा त्या छत्रपतींच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचा नियम होता पुतळाबाईंचा की रोज मेन्यात बसून पालखीत बसून गडावर यायचं आणि छत्रपतींचं दर्शन घ्यायचं. छत्रपतींनी ज्या दिवशी प्राण सोडला त्या दिवशी पुतळाबाई सुद्धा आजारी होत्या. निरोप गेला की छत्रपतींनी देह सोडलाय आणि त्यांचा देह चंदनाच्या लाकडांमध्ये ठेवला गेलाय. छोटे छत्रपती राजाराम महाराज अग्नी देणार आहेत, तेव्हा तुम्ही इथूनच नमस्कार करा. पुतळाबाई साहेब राणी सरकारने सांगितलं जमणार नाही, मला दर्शनाला यायचं, माझा रोजचा नियम आहे, आज दर्शन माझं झालं नाही. म्हटले मग बसा पालखीत मेन्यात. पतीच्या अंत्यदर्शनाला ती माऊली निघाली. तिने विचार केला की पतीच्या अंत्यदर्शनाला निघाले, मग मेन्यात पालखीत बसून कसं काय जाता येईल, पायी गेलं पाहिजे, पतीचं शेवटचं दर्शन आहे. त्या पायी निघाल्या आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ झाली. तेव्हा एक घोडेस्वार आला आणि त्याने सांगितलं की तुम्ही पोहोचू शकणार नाही आणि तिकडे आम्ही अग्नी जो द्यायचा आहे राजाराम महाराजांच्या हस्ते ती पुढे ढकलू शकणार नाही, कारण नंतर अंधार होईल आणि अंधार झाल्यानंतर राजाला अग्नी देता येत नसतो. तेव्हा त्या पुतळाबाई साहेब राणी सरकारांना त्या काळचे ग्रंथ वर्णन करतात. त्यांनी सूर्याकडे पाहिलं आणि सूर्याला सांगितलं होतं माझं दर्शन होत नाही तोपर्यंत तुला थांबावं लागेल. आणि त्या काळच्या बखरी असं लिहितात, त्या काळचे ग्रंथ तत्कालीन ग्रंथ असं लिहितात की पुतळाबाईंच्या शब्दासाठी अर्ध्या बुडालेल्या सूर्याला सुद्धा थांबावं लागलं. शेवटचं दर्शन पुतळाबाईंनी केलं. म्हणून ती जी समाधी आहे ना दोन छोट्या मोठ्या, ती एक समाधी पुतळाबाई साहेब राणी सरकारांची. आपल्याला असं वाटत असेल की काय मनुष्य हा रोज सकाळी वाचत बसतो, काय मनुष्य हा रोज सकाळी वाचत बसतो, रोज सकाळी तुळशीला पाणी घालतो, काय अज्ञानी मनुष्य हा, रोज सकाळची 1 तास अर्धा तास काहीतरी त्याच 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 रिपीट परत एकदा त्याच कामात घालतो. अरे मित्रा, तो तेच नाही करत आहे. तो काल जिथं होता ना तिथं आज नाही, तेच काम करतोय पण तो आज पुढं सरकलाय. तो ज्या रस्त्याने चालतोय त्या रस्त्याला तू नाहीस, म्हणून तुला लक्षात येत नाही की तो काल जिथं आहे तिथं नाही. कालही हरिपाठच म्हणत होता, आजही हरिपाठच म्हणत होता, पण तो पुढं सरकलाय. ते पाहण्याची दृष्टी तुझ्याकडे नाही. याला नित्यकर्म असं म्हणतात. लक्ष्मी वल्लभ तया जवणी जवणी लक्ष्मी वल्लभ तया जवणी लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ तया दुसरं कर्म प्रायश्चित्त कर्म. अमुक एक चूक झाली म्हणजे ते करावं. आपल्याकडे म्हण आहे ना, मांजर हातून मेली मग कुठं जावं लागतं, काशीला. हे प्रायश्चित्त कर्म आहे. एक चूक झाली की तिचं परिमार्जन करण्यासाठी एक याज्ञवल्क्य नावाचे फार बुद्धिवान ऋषी होऊन गेले आपल्या संस्कृतीमध्ये. त्यांचा ग्रंथ याज्ञवल्क्य स्मृती, त्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रायश्चित्त नावाचं एक भलं मोठं प्रकरणच लिहिलंय. 6 पानाचं आहे. प्रायश्चित्त म्हणजे काय झालं म्हणजे काय करावं, काय चूक झाली म्हणजे काय करावं, मोठी यादी आहे. म्हटले खोटं बोलावं लागलं, खोटं जर बोलावं लागलं तर गायीला स्पर्श करावा. याचा अर्थ गाय गोठ्यातच पाळावी, धडाका चालू द्यावा असं नाही. जर बोलावं लागलं तर, चुकून जर बोललो आपण, बोलावं लागलं तर गायीला स्पर्श करावा. मोठ्यांचा अवमान झाला आपल्याकडून, मोठी माणसं दुखावली गेली, पूज्य माणसं दुखावली गेली, तर तुळशीला स्पर्श करावा. अशी
मोठी यादीच आहे ते याज्ञवल्की. याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. काम्य कर्म म्हणजे अमुक पाहिजे तर तमुक करावं. मुलगा पाहिजे, पुत्रकामेष्ठी यज्ञ करावा, पाऊस पाडायचा आहे, पर्जन्य याग करावा, ब्रह्मदेव व्हायचंय का, शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आनुनोही, इंद्र व्हायचंय का, मग शतमक संपत्ती स्वर्गीची. याला म्हणतात काम्य कर्म. अमुक पाहिजे मग तमुक करावं. आणि शेवटचं नैमित्तिक कर्म. नैमित्तिक म्हणजे ते रोज नाही करायचं, पण जेव्हा करायचं तेव्हा करायचंच. ते रोज नसतं, पण जेव्हा करायचं त्या दिवशी ते करायचं. उदाहरणार्थ श्राद्ध माऊलींच्या भाषेत, का सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करती पार्वणी, का माता पितर मरणी अंकित दिवस जी. सोम सूर्याची ग्रहणे, त्या दिवशी असं म्हटलं तर ग्रहणाच्या काळात जे पुण्यकर्म करायचं ते मी उद्या करीन, आज मला नाही, ते त्या काळात करायचं. तसं आई वडिलांचं श्राद्ध ज्या दिवशी असेल त्या दिवशी ते यथाशक्ती आपल्याला जमेल आपली ऐपत पाहून ते करावं. याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आई वडिलांची आठवण करावी. शब्दच असतो ना पुण्यस्मरण. पुण्यस्मरण मनुष्य हा पाप पुण्याचा पुतळा आहे. मग पुण्यस्मरण का लिहिलं जातं, तर त्या व्यक्तीच्या जीवनातील पुण्याची आठवण करायची, त्या व्यक्तीच्या जीवनातील उजेडातल्या चांगल्या बाजूची आठवण करायची, ते स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठला घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता. जे स्मरण आपल्याला पुण्य देत असतं त्याला म्हणावं पुण्यस्मरण. आज कैलासवासी बाबूराव सहादू घुमरे यांच्या निमित्ताने आपण त्यांचं पुण्यस्मरण करतोय. अभंग निवडलाय श्री तुकोबारायांचा, आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. आपण सगळी जी धावपळ करतो ना माणसं, आपली धावपळ यासाठी कधीतरी आपल्याला निवांत थांबायचंय. कधीतरी आपल्याला चाणक्याचा एक श्लोक आहे, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रम सुखम वसेत. दिवसा माणसाने ते करावं जेणेकरून रात्री झोप येईल, तसं तरुणपणी ते करावं ज्याने म्हातारपण सुखाचं जाईल. आणि असा आपला प्रयत्न असतो. एखाद्याला जर विचारलं की इतका पळतो, तो सांगेल की माझं टार्गेट आहे 10 वर्ष, 100 कोटीचं नाही. त्याचं टार्गेट 10 वर्ष खूप कष्ट करायचे, 10 वर्षांनी निवांत थांबायचं, असं त्याचं टार्गेट असतं. दुर्दैवाने अशी जागा काही माणसाला मिळत नाही. त्याला असं कळतं की नाही 10 वर्ष तर संपले, पण जिथं पोहोचायचं होतं तिथं काही पोहोचलो नाही. आम्ही त्या गिरनार पर्वतला गेलो होतो गुजरातमध्ये. दत्त भगवंताचं ठिकाण आहे गुरुजी, फार पवित्र ठिकाण आहे ना गिरनार पर्वत. ते खालून आपण जेव्हा प्रारंभ करतो त्या पर्वतावर जायला चढायला तेव्हा ते फार छोटा दिसतो. कमाल आहे त्या पर्वताची, असं वाटतं आत्ता चढेल. पण तेवढं टोक संपलं का दुसरं दिसतं, दुसरं संपलं का तिसरं दिसतं, तिसरं संपलं का चौथं दिसतं. त्याचा शेवट कुठे कळत नाही. तसं आपल्यालाही विश्रांतीच्या जागी जायचंय, प्रयत्न तोच आहे, पण ते शेवटचं ठिकाण शेवटचं टोक काही दिसत नाही. जगजीत सिंगची एक गजल आहे, दुनिया जिसे कहते हैं मिट्टी का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. जग अशी गोष्ट आहे, जगातल्या वस्तू अशी गोष्ट आहे, पद अशी गोष्ट आहे की जोपर्यंत ती पद वस्तू मिळाल्या नाही तोपर्यंतच असं वाटतं पाहिजे पाहिजे पाहिजेच, काही करेन, जीव देईन नाही तर जीव घेईन, पण पाहिजे, मिळवायचे. आणि मग त्या गोष्टी मिळाल्या की असं वाटतं बापरे, याच्यासाठी मी माझं अनमोल आयुष्य घातलं काय, याच्यासाठी.
याच्यासाठी माझ्या जीवनातील अनमोल असे क्षण मी मातीत मिसळवले, याच्यासाठी. मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. जगज्जेता सिकंदर 40 वर्ष लढला आणि त्या काळचं ज्ञात असलेलं जग जिंकलं. सिकंदर, अलेक्झांडर दी ग्रेट म्हणतो आपण त्याला. तो सिकंदर घरी जाताना सहारा वाळवंटातून निघाला होता, जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट. पाण्याचा थेंब नाही, फक्त निवडुंगाची झाडं, वस्ती सुद्धा नाही. सगळ्यात मोठ्या वाळवंटातून तो सिकंदर निघाला होता. दिवसभर चाललेला सिकंदर, दिवसभर चाललेलं त्याचं सैन्य, सैन्यासोबत पाणी आहे, जेवण आहे. संध्याकाळ झाली, कुठंतरी मुक्काम तळ ठोकला सैन्याने आणि तिथल्या त्या अफगाणी टोळ्यांनी अचानक सिकंदराच्या त्या कबिल्यावर, त्या तळावर, सैनिक तळावर हल्ला चढवला. जो तो जिथं वाट दिसेल तिकडं पळू लागला. सिकंदर सुद्धा पळाला जीव वाचवण्यासाठी. लांब आला, त्याला वाटलं सकाळ झाली की मग आपल्याला समजेल आपला कोण आहे परका कोण आहे. सध्या तर पळू इथून. लांब पळाला सिकंदर. सकाळ झाली पण त्या तेवढ्या हजारो किलोमीटर पसरलेल्या वाळवंटामध्ये त्याला स्वतःचं सैन्य दिसेना. सैन्य त्याला शोधतोय पण तोही सापडेना. बरं, सगळीकडे वाळूच वाळू, कुठं जातोय कळायला तपास नाही. 9 वाजले सकाळची, ऊन डोक्यावर यायला लागलं. 12 वाजले, सूर्य माध्यान्नी आला. ओठ कोरडे पडले त्याची, तहान लागली त्याला. दुपारचे 3 वाजले, त्याला चालवेना, पायात ताकद राहिली नाही. सैन्य सापडेना, निराश झाला. संध्याकाळ झाली, दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही, पाणी नाही. त्याला कळलं मी मरणार आहे. सूर्य अस्ताला जात होता, त्याने गुडघ्यावर बसला तो आणि प्रभूला, त्याच्या खुदाला, त्याच्या अल्लाला प्रार्थना केली, देवा मी राजा आहे, किमान मला राजासारखं तर मरण दे. मला माझ्या व्यक्तित्वाला शोभेल, साजेल असं तर मरण देशील की नाही देवा. अशी प्रार्थना करत होता तो. तेवढ्यात एक समोरून हातात काहीतरी भांड घेऊन एक फकीर, सुफी संत निघाला होता. याने डोळे उघडले, त्या संताकडे पाहिलं, पळतच गेला आणि त्या फकीराच्या पायावर पडला. हा सिकंदर. दिवसभर त्याला माणूस सापडलं नव्हतं आणि त्या फकीराला सांगितलं, फकीर साहेब मी जगज्जेता सिकंदर आहे, सैन्य मला सापडत नाही, तुमच्या या भांड्यात जर पाणी असेल तर देता का. त्या फकीराने सांगितलं, फक्त वाटीभर पाणी शिल्लक आहे. म्हटले मग तेवढं द्या ना, खूप उपकार होतील. त्या फकीराने सांगितलं, हे वाळवंट, इथं पाणी म्हणजे काही सहज मिळत नाही. म्हटले मग मी कुठं म्हणतोय फुकट द्या, मी तुम्हाला सोन्याच्या 100 अशर्फी देईन, 100 नाणी देईन सोन्याची, द्या ना एक वाटीभर पाणी कृपा करून. अहो तुमचं वाटीभर पाणी मिळालं तर मला जास्त आयुष्य मिळेल, माझे सैन्य मला शोधत येतच असेल. म्हटले 100 सोन्याच्या नाण्यात परवडत नाही, 100 सोन्याच्या नाण्यात नाही. पारी काय का फार गोड आहे बरं. तुम्हा आम्हाला आपलं आयुष्य या दृष्टांतात दिसेल. म्हटले 100 सोन्याच्या नाण्यात एक वाटी पाणी नाही दे. हे वाळवंट आहे, इथं सोन्याला कमी महत्व आहे, पाण्याला जास्त महत्व आहे. है ना, आपल्याला तर पटकन पडेल सिन्नर तालुक्याला. इथं सोन्याला कमी महत्व आहे, पाण्याला मूल्य आहे. म्हटले मग 1000 सोन्याच्या मोहरा देतो. नाणी जमणार नाही, एवढ्या देतो तेवढ्या देतो, हे देतो ते देतो. म्हटलं जमतच नाही. एक वाटी पाणी येते, बहुमूल्य आहे. चांगला भाव सांग, चांगला भाव कर, तर तुला एक वाटी पाणी देईन. ते मरायला आलेला होता ते सिकंदर. त्याने विचार केला की जगलो तर खूप कमवता येईल. त्याने सांगितलं, फकीर साहेब माझ्या राज्याचे 4 तुकडे करतो मी, एक सुपीक तुकडा तुम्ही घ्या, द्या ना मला एक वाटी पाणी. म्हटले जमत नाही, वस्तू माझी, भाव मी करणार, पाटला तर देईन. ज्याची वस्तू आहे तो भाव करतो ना, शेतकरी सोडून. मी नाही देणार इतक्यात. म्हटले राज्याचा अर्धा भाग घ्या. म्हटले जमत नाही, परवडत नाही. शेवटी त्या सिकंदराने विचार केला की जगलो तर राज्य परत कमवू. त्याने सांगितलं होतं, फकीर साहेब 40 वर्ष लढून कमावलेलं हे राज्य मी तुमच्या पायावर घालतो, मला फक्त एक वाटी पाणी द्या. 40 वर्ष. आणि त्याला हसायचं कारण नाही, आपल्यातले काही बहादर 40 वर्ष कोर्टात घालवतातच ना.
काही तर तलाठी घरी जातो, पण ते घरी जात नाही, ते मुक्कामालाच राहतात तलाठी कार्याला. कुठं नाव सापडतं का, घालता येतं का, घुसवता येतं का. 40 वर्ष लढून जमावलेली प्रॉपर्टी, राज्य मी तुमच्या पायी घालतो, मला एक वाटी पाणी द्या. तेव्हा त्या फकीराने सांगितलं होतं, मी फकीर आहे, मला कशाचीच काळजी नाही. फकीर त्यालाच म्हणतात जो फिकीर करत नाही. मला तुझे राज्य नकोय, सोनं नकोय, नाणं नकोय. मी का तुला मोल भाव केला माहिती का, ही बार्गेनिंग का केली माहिती. मला तुला एकच दाखवून द्यायचं होतं की तू 40 वर्ष लढून जिंकलेलं हे राज्य एक वाटी पाणी इतक्या सुद्धा किमतीचं नाही. मला एवढंच दाखवायचं, हे घे पाणी, मला तुझं राज्य नको. संपला दृष्टांत. आपल्या जीवनाचं थोडंसं असंच आहे ना. आपल्याला वाटतं हे फार मूल्यवान आहे, ते फार मूल्यवान आहे, ते फार मूल्यवान आहे. आणि जेव्हा आपली जवळची व्यक्ती कुठंतरी दवाखान्यात ॲडमिट असते, असं वाटतं की हे सगळं द्यावं त्या डॉक्टरला, सांगावं की त्या व्यक्तीचं प्राण दे तेवढा. पण नाही जमू शकत, त्याच्याही हातात ते नसतं. तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की आपण सबंध आयुष्यभर लढून, जगाशी लढून जमावलेली ही प्रॉपर्टी इतक्या मूल्याची आहे. माणसाला दुर्दैवाने विश्रांतीचं ठिकाणच ठाऊक नाही की इथं थांबायचंय, हे मिळवलं म्हणजे बस भरपूर झालं. जगद्गुरु तुकोबाराय सारखे संत मात्र कुठंतरी त्यांच्या आयुष्यात थांबलेले निवांत. श्री जगद्गुरु तुकोबारायांना आज विचारूयात की महाराज, आमची ही धावपळ आणि तुमचं निवांत आयुष्य, हा एवढा फरक कसं काय. तुम्हाला तुमच्या थांबण्याची जागा ठाऊक आहे का. महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून ते जिथं थांबले ती जागा सांगतात. आमची विश्रांती, आमची विश्रांती, आमची विश्रांती, आमची विश्रांती. चला. आमची विश्रांती, आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती. तुकोबारायांच्या गाथीची एक विशेषता आहे. ती विशेषता अशी आहे की जेव्हा चांगलं काही सांगायचं असेल तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय ते स्वतःकडे नाही घेत, आणि घेतलं तरी एकट्याचं नाही, ते असं आमच्या सगळ्यांचं मिळू नये म्हणून आम्ही, आमुची, असा त्यांचा शब्द असतो. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. या उलट स्वतःच्या जीवनातले जर अवगुण सांगायचे असतील ना, अवगुण वाईटपणा सांगायचा असेल तर मात्र ते सगळ्यांना घेत नाही. मग ते मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं आठविले नाही वाची कृपा निधी माय बापा, नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडी पुराण बैसले संत, केली बहुत परनिता, नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले
फक्त मी मी तो अल्पमती मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. आपलं वेगळं असतंच का फार काही चांगलं झालं की मनुष्य बाकीचे निमित्ताला होते मी होतो बाकीचे निमित्ताला होते. आणि दहीहंडी फुटली का मी एकटा नव्हतो अख्खं गाव होतं सर. मग म्हणजे ज्यावेळेस वाटोळ होईल ना त्यावेळेस मग मी एकटा नव्हतो अख्खं गावच होतं ना सगळेच. आपल्याला आपल्या घरातली जर नुसती आपल्या घरातली जर लाईट गेली तर फार तळमळ वाटते माणसाला. आपलीच कशी काय गेली आपलीच कशी काय गेली फ्यूज पाहायचं नाही बल्ब उडायला का ते नाही पाहायचं नाही लूज कॉन्टॅक्ट ते नाही पाहायचं आपलीच कशी काय गेली आपलीच कशी काय गेली. आणि जर अख्ख्या गावाची गेली असेल ना मग 4 महिने अंधारात राहू काहीच प्रॉब्लेम फक्त अख्ख्यांचं. जगद्गुरु तुकोबाराय जर चांगलं झालं तर सगळ्यांना अहो वारीला निघाले जगद्गुरु तुकोबाराय तर एकटे नाही जाऊ देवाची या गावा हा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची जाऊ देवाची देव देईल विसावा देव देईल विसावा देईल देव देईल विसावा 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 देव आमच्या सगळ्या संतांची एकट्याची नाही आमची आमुची दुसरा शब्द विश्रांती. आपण विश्रांतीने म्हणत आपण आराम म्हणतो थोडा फरक सुद्धा आहे विश्रांतीमध्ये आणि आरामामध्ये फरक सुद्धा आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय आराम असं नाही म्हटले विश्रांती. आराम कशाला म्हणतात माहितीये का आता कीर्तन जेव्हा संपेल ना तेव्हा तुम्ही बसलेले आहेत ना तुम्हाला असं वाटेल कधी एकदा उठतो कमरेला आराम मिळेल कधी एकदा उठतो म्हणजे गुडघ्याला आराम मिळेल. आणि आम्ही जे उभे आहेत ना आम्हाला असं वाटेल कधी एकदा खाली बसतो. प्रत्येक काही कायमचं नाही आम्हाला बसून आराम मिळेल तुम्हाला उठून आराम मिळेल पण ते काही कायमचं नाही. तुम्ही काय कायमचेच उभे आम्ही काय कायमचेच बसलेले असं नाही. परत आम्हाला उठावं लागणार आणि तुम्हाला बसावं लागणार. याला आराम म्हणतात. जो तात्पुरता असतो जो बदलत राहतो त्याला काय म्हणतात आराम. आणि कायमची असते ती विश्रांती. भागलियाचा तू विसावा भागलियाचा तू विसावा भागलियाचा तू विसावा भागलियाचा तू विसावा भागलियाचा
तुमचे चरण कमळापती. देवा तुझे चरण हा आमचा विसावा आहे. काय कारण आहे देवाच्या चरणांजवळ जगाला विश्रांती मिळू शकते? कारण उत्तर असे की जिथून जे निघालं ते तिथं जर गेलं तर त्याला आराम मिळतो. काही काही गावं फार सारखी दिसतात. कोणत्या गल्लीतून शिरलो कोणत्या गल्लीतून निघालो कळत नाही आपल्याला. आम्ही कीर्तनकार रात्री 9 ते 11च्या कीर्तनाला जातानाच यायचा रस्ता आठवणीत ठेवत असतो. का म्हणून? कारण येताना आपल्याला रात्री 1 वाजता कोण विचारायला सापडणार आहे की रस्ता सांग? कोण सापडेल? आणि जो सापडेल तो काही विचारण्याच्या स्थितीत सापडेल का रात्री 1 वाजता? म्हणजे माझंच घर मला सापडेल ना. 2 तास झाले. तुम्हाला आधी घरी सोड, तुम्हाला आधी घरी सोड, मग तुझ्या घरी. तर आपण त्याच्यावर भार टाकण्याऐवजी जाताना आपलाच रस्ता, आपला इथून डीपी, पानपट्टी आहे की नाही, इथून हॉटेल आहे, इथून बिअर बार आहे, ते पण लक्षात ठेवावं लागेल ना. इथून वळायचं इलाज नाही. कोणती गोष्ट असली तरी आपल्याला ती कामं पडते रात्री येताना खून म्हणून की इथून वळायचं, इथून वळायचं, इथून वळायचं. परत आलो, जिथून निघालो तिथं परत आलो, याला विश्रांती असं म्हणतात. नाथ महाराजांचा अभंग आहे. आपण या ठिकाणी कायम म्हणून आलेलो नाही. ज्याप्रमाणे एखादा वस्तीकर एखाद्या गावात राहतो, सकाळी उठून जातो ना, त्या पद्धतीने आपण काही काळासाठी या ठिकाणी आलो. नाथ महाराज म्हणतात असं गृहीत धरूयात की फक्त जमिनीवर अंगणात पडलेला दाना टिपण्यासाठी ती चिमणी पक्षी अंगणात उतरलाय आणि परत त्या पक्षाने परत निघून जाऊ, त्याप्रमाणे आपण काही काळासाठी इथं आलो. पक्षी अंगाने उतरती, पक्षी अंगाने उतरती, पक्षी अंगाने उतरती, पक्षी अंगाने उतरती, अंगणी उतरती, पक्षी अंगाने उतरती, पक्षी अंगाने उतरती, पक्षी अंगाने उतरती. गुंतून राहती, तैसी असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी, हरि हरि असावे संसारी, तैसे असावे संसारी. जो
असावे संसारी संसारी. या जगाची निर्मिती प्रभूच्या चरणापासून आहे, देवाच्या स्वरूपापासून आहे. आणि म्हणून परत एकदा देवाच्या चरणाजवळ जाणं हा पूर्ण प्रवास आहे. तुमचे चरण कमळापती. आपण इथं कायमचे राहण्याची आशाही नाही करायची. येशुदास नावाचा एक गायक आहे, फार सुंदर त्यांची ठुमरी आहे. लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे घर जाऊ कैसे लागा चुनरी में दाग. पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर सासरी जाते ती मुलगी, माहेरला जाते. तर ती माहेरा जाताना तिच्या मनात काय विचार आहे ते येशुदासजी म्हणतायत की लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे. कौमार्य पतीला देऊन मी आता पहिल्यांदा माहेरी चालले. पित्याच्या घरी कौमार्य आबाधित ठेवलं होतं, आता ते पतीला दिलं. आता जेव्हा परत जाईल तेव्हा वडिलांच्या नजरेला नजर भिडवू शकणार नाही. शेवटच्या चरणामध्ये त्याचा उलगडा असा होतो की मैली चुनरी आत्मा मोरी मैल है माया जा. ती मुलगी म्हणजे आपण सगळे. आपण पित्याच्या घरून फार स्वच्छ आलो होतो. पित्याच्या म्हणजे देवाच्या वैकुंठ या ठिकाणाहून आपण फार स्वच्छ आलो. इथं येऊन मात्र आपलं चित्त आपण या संसाररूपी पतीला देऊ केलं. आता परत जेव्हा देवाकडे आपण जाऊ तेव्हा देवाच्या नजरेला नजर भिडवण्याची आपली ताकद नाही राहणार. घर जाऊ कैसे. साधू संत मात्र आले फार शुद्ध आणि जाताना पण फार शुद्ध. देवाच्या चरणी ते पोहोचले. ते म्हणू शकले की देवा मी पोहोचलो. आमुची विश्रांती तुमचे चोखोबार आहे. देवाला रोज सांगायचे मंदिराच्या बाहेरून. त्या काळी समाजाने ती परवानगी चोखोबारायांना दिली नाही. समाज आजान होता, मूर्ख होता. द्यायला पाहिजे होती परवानगी, पुढचं सगळं टळलं असतं. नाही दिली त्या काळच्या समाजाने चोखोबारायांना मंदिरात जाण्याची परवानगी. चोखोबाराय मंदिराच्या बाहेर यायचे, हातात शिदोरी भाकरी असायच्या, कुठंतरी कामावर निघालेले असायचे आणि देवाला सांगायचे देवा कुठंही जाईन, पोटासाठी जावं लागतं, पण मग शेवट माझा तुझ्या चरणाजवळ असावा. नेहमीप्रमाणे प्रार्थना केली. मंगळवेढ्याला गेली. गौंडी लोकांच्या हाताखाली दगड तासून द्यायची काम करायची. गावकूस बांधायचं काम होतं, अजस्र असं बांधकाम प्रचंड. दुपार झाली, गौंडी लोक मिस्त्री लोक एका बाजूला जेवायला बसले. ते कुशल कामगार, हे अकुशल कामगार बिगारी लोक हे बाजूला बसले. भिंतीचा आडोसा सावली घेतली होती जेवणासाठी आणि ते अजस्र ओलं बांधकाम, सदोष झालेलं बांधकाम या मजुरावर कोसळलं. खूप मजूर गाडले गेले. राजाचा सुभेदार पाहणी करण्यासाठी आला. तो म्हटला कोण कुठले कित्येक शेकडो मजूर गाडले गेले. काढा यांना मलब्या खालून एकत्र अग्नी द्या. एकत्र अग्नी दिला. हाडांचा ढीग लागला. पांडुरंगाने नामदेवरायांना जवळ बोलावलं होतं आणि सांगितलं नामा माझा चोखा संपला रे. म्हटले हो ना देवा, वाईट झालं. मग माझ्या चोखोबाच्या अस्थी आण जा ना. म्हटले कश काय ओळखायच्या, ढीग लागला तिथे रे. एकत्र अग्निसंस्कार केलाय सुभेदाराने. त्या नामदेवरायांना सांगितलं होतं जी अस्थी कानाजवळ तुझ्या विठ्ठल म्हणेल ती माझ्या चोखोबाची घेऊन या. नामदेवराय गेले, ओंजळभर सापडले असतील, किती सापडणार आहे. त्या आणल्या, उपरण्यात गुंडळल्या आणि देवासमोर गेले. देवाला सांगितलं देवा या तुझ्या चोखोबाच्या अस्थी. देवाने स्वतःचं उत्तरीय समोर केलं आणि सांगितलं नामा माझ्या चोखोबायांच्या अस्थी आणल्यास तू टाक. चोखोबारायांनी त्या ओंजळभर अस्थी देवाच्या उपरण्यामध्ये टाकल्या. देवाने ते हृदयाशी कवटाळल्या चोखोबारायांच्या अस्थी. आणि नामदेवरायांना सांगितलं नामा हा चोखा मला रोज सकाळी कामावर जाताना म्हणायचा की देवा माझा शेवट तुझ्या चरणाजवळ असावा. त्याची इच्छा आपण पूर्ण करू. नामदेवराय आणि देव समोर आले, जवळ आले, बाहेर निघाले आणि देवाच्या चरणाजवळ म्हणजे महाद्वाराच्या अगदी जवळ देवाने नामदेवरायांनी स्वतः चोखोबारायांच्या त्या अस्थींना समाधी दिली. स्वतःच्या चरणाजवळ देवाने घेतलं. ते मरणाईलीच कडे मज मिळवून गेले पुढे मग मरणी आणि की कडे जातील केवी. गर्दी असते, वारी असते, फार प्रचंड गर्दी असते. दिंडीला एकच पास असतो. आम्ही निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात असतो गुरुजी, इथून त्र्यंबक ते पंढरपूर. दिंडीला एकच पास येतो. मी विचार करतो आता आपण दिंडी मालक म्हणून आपणच दर्शनाला जायचं. आता अप्पलपोटे पण आहे.
400 वारकरी सोबत आले, भजन सगळ्यांनी केलं आणि आपणच जायचं. मग विनय करायला द्यायचा तो पास. आपण नाही दर्शन करायचं, आपण फक्त चोखोबारायांचं दर्शन करायचं. देवाला सांगायचं देवा निवांत येतो. नाहीतरी आम्ही असं समजतो की चोखोबारायांचं दर्शन झालं म्हणजे तुझं झालंच. त्यापेक्षा तुझं दर्शन काही वेगळं नाहीच आहे. त्या चरणाजवळ विश्रांती पावलेल्या त्या जीवनाकडे पाहून कळतं की जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा ते अपेक्षित आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तू म्हणशील की हे कुणाला पटलंय, तर हे मला पटलंय, म्हणजे माझ्या मनाला पटलंय, माझ्या कायेला पटलंय आणि हे माझ्या वाचेला सुद्धा पटलंय, अनुभवात आलंय. अभंगाचं दुसरं चरण. जाणतो काया शरीराला समजलंय की फक्त तुझे चरण हीच विश्रांती. आणि कधी अध्यात्मात सेवा करून पहा तुम्ही, शरीराला जी विश्रांती अध्यात्मात मिळते ती प्रपंचात संसारात कितीही काम केल्यानंतर मिळत नाही. कितीही थकल्यानंतर जी विश्रांती मिळत नाही ती अध्यात्मात मिळते. वारीत चालल्यानंतर जी झोप येते ना ती कितीही काम केल्यानंतर घरात नाही येऊ शकत. वारीत चालल्यानंतर काय थकतात माणसं, काय झोपतो मनुष्य. आम्ही पुणे ते सासवड चाललो माऊलींसोबत, आळंदीला असताना संस्थेतून 4 नंबरला चालायचो बाबांसोबत शेडगे. दिंडी मोठी झालेली होती, काही मुक्काम भवानी पेठेत असायचा. तिथून 40 किलोमीटर अंतर चाललो. 40 किलोमीटर त्यात पुन्हा एकादशी असते त्या दिवशी. त्यात पुन्हा 13-14 किलोमीटरचा निव्वळ घाटच आहे, फक्त चढण उतरण नाहीच, निव्वळ चढाव आहे, दिवे घाट. 40 किलोमीटर अंतर, त्यात पुन्हा एकादशी, त्यात पुन्हा 13-14 किलोमीटर निव्वळ अशी चढण आहे, निव्वळ चढाव. तिथं गेलो, पाऊस पडला, फार पाऊस पडला. गुडघ्या इतकं पाणी. आमचे तंबू जिथं लावलेले होते त्या तंबूमध्ये गुडघ्या इतकं पाणी. आता कुठं जायचं, कुठं झोपायचं. बरं काही मंडळी असतात जे शेड होते, मंगल कार्यालय होते, काही माणसं हुशार असतात ते असे तिथं पोहोचल्यानंतर ना काय काय हुशार मंडळ असे कीर्तन भजन या किरकोळ गोष्टींना फार महत्त्व देत नाही.
त्यांच्या दृष्टीने फक्त हवा कुठं चांगली येईल, जेवण कुठं मिळेल, सोय कुठं होईल, आंघोळी, या महत्वाच्या गोष्टीवर ते जास्त लक्ष असतं त्यांचं. ते बुक झाले सगळे कार्यालय, मंगल कार्य, आम्हाला झोपायला जागाच मिळेल. 7-8 आळंदीकर आम्ही इकडं तिकडं. रात्री 11 वाजले, तंबूकडे परत फिरून जायचं होतं, गुडघे इतकं पाणी, बिलकुल सेंटीमीटर पण कमी होईना ते पाणी. काय करायचं, 40 किलोमीटर चाललेलो, सासवडला पोहोचलो होतो. काय करायचं, शेवटी एक स्मशान दिसलं, स्मशान. 7-8 आळंदीकर होतो आम्ही, गेलो ना. ते बाकीच्यांनी वळकट्या टाकल्या, बाजूची जागा भरली, माझ्या वळकटीला तरी पण जागाच नाही राहिली. मला एकच जागा, ती मधली, अध्यक्ष, माननीय अध्यक्ष. झोपलो ना मी त्याच्यावर, आणि बिलकुल नाही, स्वप्न नाही, जाग नाही, काहीच नाही. जे झोपलो ते सकाळीच उठलो. तिथं झोपलेल्यापैकी उठलेला मी एकटाच एक. मी विचार केला, बरं झालं बिडी काडीवाला रात्री आला नाही बिचारा एखादा. मी विचार केला, आपण संसारात किती थकल्यानंतर अशी झोप येईल बरं? नाही येतो, नाही येत. ती फक्त अध्यात्मात येते. काया वाचा, वाचेनं किती संसाराचं बोलल्यानंतर वाचा विसावते. 2 तास ती माणसं निंदा करतात, हा असा तो तसा, आणि शेवटचं वाक्य असतं, जाऊ द्या आपल्याला काय करायचं. म्हटलं 2 तास काय चाललं होतं काय माहिती. साधूचे शब्द हे अमृत वचन आहेत ना. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा संतांकडून प्रसाद मिळाल्यावर असं वाटलं की वाचा पुनीत झाली, पावन झाली, विश्रांती स्थान वाचे चाल. आली मुखवाटे अमृत वचने, आली मुखवाटे अमृत वचने, आली मुखवाटे अमृत वचने, आली मुखवाटे अमृत वचने. उत्तीर्णता आली मुखवा अमृत. वाचेला कळालं तसं मनाला सुद्धा कळालं की आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील. मन सुद्धा फक्त देवाच्या चरणी स्थिर होतं ना. माऊलींचा गोड अभंग आहे, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुला गे माये, असे न धनी बरी आपुले माहेरी. तुमचे चरण देखिले मन निवांत झाले. बुद्धी काया, काया वाचा आणि मने, आणि म्हणून मी तुम्हाला नमन करतो. पुढती पुढती नमन घालून या लोटांगण. नमन तो करू शकतो ज्याने अहंकार सोडलाय. कबीरजींचा एक मोठा प्रसिद्ध अभंग आहे की का म्हणून अहंकार करतोस, तू कोण आहेस, किती मोठा असतो. मत करना अभिमान रे बंदे, मत करना अभिमान, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस मिट्टी ने खाए, मत करना अभिमान रे बंदे. तुझ्यासारखे हजारो आले, हजारो, आणि हजारो या मातीत सुद्धा गेले. तेरे जैसे लाखों आए. काय माणसाचं ब्रीदवाक्यच असतं बा, मोडेन पण वाकणार, म्हणजे तुकडे तुकडे होईन पण हात नाही जोडणार, मोडून तोडून दवाखान्यात पडेल पण भांडण माघारी घेणार. काय 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 वाक्य मोठे, लात मारीन तिथं पाणी काढीन. म्हणलं बोरच्या गाड्यांची गरज आहे, याला हिंडवायला पाहिजे. वैभवजी, मी पुण्यात एक वाक्य वाचलं होतं, एकाच्या स्कॉर्पिओवर लिहिलेलं होतं हिंजवडी चौकात. वाक्य असं होतं, 52 वाकडं नदीवर लाकडं. म्हणलो अयो खतरनाक आहेत भाऊ. मग तर
कोणीतरी माठाला विचारलं होतं, रांजणाला, तू एवढा शांत कस काय, एवढा थंड, चिल्ड, कूल कस काय? त्या रांजणाने विचारणाऱ्याला असं उत्तर दिलं होतं की मी जन्मापूर्वी माती होतो, माझे तुकडे झाल्यानंतर मी मातीच होणार. मग जो जन्मापूर्वी माती होता, ज्याचे तुकडे झाल्यानंतरही जो मातीत मिसळणार आहे, त्यांनी तापून उपयोग काय? माणसाला नाही लागू का? जो जन्मापूर्वी माती होता आणि ज्याचे तुकडे झाल्यानंतरही मातीच होणार. जो वाकू शकतो ना, तो नमन करू शकतो. नमः शब्दाचा अर्थच असा आहे, मी नाही. न म्हणजे न, आणि मग मी नाही ही भावना स्थित झाली की मनुष्य वाकू शकतो. पुढती पुढती नमन घालून या लोटांगण. तुकोबराय असं म्हणतात की मला जे मिळाले ते सगळ्यांना मिळू शकतं, कारण ती सगळ्यांची मिरासी आहे. कोणी असं निराश होता कामा नाही की मी फार सामान्य, मी फार सामान्य. अरे जगद्गुरु तुकोबरायांना देवाचे चरण मिळाले. जगद्गुरु तुकोबराय स्वतःबद्दल बोलताना असं म्हणतात की मी एकदम शेवटचा, अगदी तळाच्या पायरीचा, मला हे मिळालं तर इतरांना ते का मिळू शकत नाही? शेवटचं चरण. नीच जडालो का, नीच जडालो का, नीच जडालो का, नीच जडालो का, नीच जडालो, नीच जडालो का, नीच जडालो
ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कैलासवासी बाबूराव सहादू घुमरे त्यांच्यानंतर त्यांचा सगळा परिवार बाबाबाई बाबूराव घुमरे या त्यांच्या पत्नी गोरखभाऊ आणि कैलासभाऊ ही मुलं कुसुम आणि संगीता या मुली या परिवारासाठी जमलेले आपण सगळे आप्त इष्ट स्वजन सखे गोत्र नातेवाईक माता भगिनी आपल्या सगळ्यांना जे हरी करतो आज सेवेसाठी श्री निलेश महाराज आमचे मित्र यांनी हे निमंत्रण आमंत्रण माझ्यापर्यंत पोहोच केलं. स्वतः महाराजांनी गोड अशी सेवा केली. जो हाताला श्री क्षितिज महाराज बैरागी आज कीर्तनाला आदरणीय भगुरे गुरुजी लाभले आणि गुरुजींसारखी मंडळी मला वाटतं लाभत असतात. ती अशी आणता येत नाही, मिळवता येत नाही, ती भाग्याने लाभत असतात आणि ती जर लाभली तर मग आपण ती जपायची असतात. आपण ती जपली नाही तर मग आपण करंटी. एवढी मोठी मंडळी जर आपल्याला नाही समजली नाही कळाली तर आपण दुर्दैवी ठरू. म्हणून गुरुजी आज लाभले. आदरणीय गुरुजींचे सगळे शिष्योत्तम वैभव महाराज, नागनाथ महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री राहुल महाराज डुंबरे ही सगळीच मंडळी ज्यांनी सेवा केली. गुरुजी चिरंजीव वा गुरुजींच्या चिरंजीवांनी सेवा केली. मृदंगाची श्री कासार महाराज आपल्या सगळ्यांना जी हरी करतो. शेवटी एक आपल्याला सूचना वजा माहिती. माझ्या गावाला माझ्या घराजवळ धारणगावला श्री संत माऊली सेवा ट्रस्ट या ट्रस्टतर्फे एका प्रकल्पाची उभारणी होत आहे. त्या खुर्ची